तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे RP वंडर्स. सो दिस इज द थर्ड पार्ट ऑफ आवर पुणे टू उज्जैन सिरीज. या पार्टमध्ये आपण कवर करू ओंकारेश्वर टू उज्जैन रोड ट्रिप. जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिला नसेल तर आपलं चॅनल चेकआउट करा आणि नंतर हा व्हिडिओ स्टार्ट करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. सो असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो विल स्टार्ट our Pune to Ujjain series part 3. लस्सी खाल्ली म्हणल्यावर समजणे मला काही विचारा का मी झोप तर येणार. फायनली काही पोहोचलोय आम्ही उज्जैनला. दर्शन झाले यावेळी एवढे सुंदर दर्शन झाले. एक रेस्टॉरंट दिसलंय, आता बघू रेस्टॉरंट मध्ये जाऊन बघू इथे भेटतो का साबुदाणा. लेट्स सी. फायनली एक जागा भेटली आम्हाला. गोपाल आम्हाला सजेस्ट केली त्यांनी. इथे सगळे भेटतात. मागच्या वेळेस पण आम्ही आले तिथं खाल्लेलं. इथे भरपूर गोष्टी भेटतात. ते चेक करू इथे साबुदाणा भेटतो का आणि असं तर इथे खाऊ नंतर मग पुढे जाऊ. इथे पण आम्हाला साबुदाणा भेटला नाही तर आम्ही लस्सी घेतली. लस्सी आणि चिप्स. लस्सी चिप्स खाऊ आणि पुढे जाऊ. आता लस्सी खाल्ली म्हणल्यावर समजणे मला काही विचारा का मी झोप तर येणार. तिथून लस्सी आणली आम्ही. तिथे जास्त गर्दी होती मग आम्ही थोडंसं पुढे आलो. मी हातात दोन्ही हातात लस्सी घेऊन बसलो होतो. जीव मुठीत घेऊन बसतो तसं बसलो होतो लस्सी सांडू नये म्हणून. तिथून आता पुढे आलो. एक झाड बघितलं. एक झाड बघितलं. गाडी थोडीशी साईडला लावली. आता लस्सी पिऊ, थोडे चिप्स खाऊ, थोडा आराम करू आणि मग पुढे उज्जैनसाठी निघू. तर स्टे ट्यून इन दिस ब्लॉग. थोडासा आराम केला आम्ही आणि आता फ्रेश वगैरे होऊन तोंड वगैरे धुवून मस्तपैकी आता निघालं आहे उज्जैनसाठी. इथून ऑलमोस्ट 130 किलोमीटर्स आहे. तर 130 किलोमीटर्सला 3 तास लागत आहे. म्हणजे मध्ये ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. आता बघू किती वेळ लागतो उज्जैनपर्यंत जायला. आता उज्जैनला जाऊ. तिथं उज्जैनला महाकालचं दर्शन घेऊ. मग तिथून नेक्स्ट ट्रिप पुढची कंटिन्यू करू. तर आता आपला मेन मुद्दा आहे उज्जैनला पोहोचणं. लेट यू नो किती वेळ लागतो उज्जैनला जायला. लेट्स सी. फायनली पोहोचत आलो आम्ही आता उज्जैनला. 6 किलोमीटर बाकी आहेत. इथून 6 किलोमीटर नंतर उज्जैनला जाऊ आणि मग थोडं फ्रेश होऊन लगेच दर्शनाच्या रांगेला लागू. कारण की ऑलरेडी भरपूर लेट झालंय. 6:30 होत आलेत. आता बघू. फायनली उज्जैनमध्ये एंटर केलाय आम्ही. आता पार्किंगकडे जाऊ, गाडी पार्क करू, थोडंसं फ्रेश होऊन लगेच मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत लागू. गजानन. फायनली काही पोहोचलोय आम्ही उज्जैनला. आता दर्शनच्या लाईनमध्ये लागू. फ्रेश वगैरे झालो. आता दर्शनच्या लाईनला लागू. आणि की गर्दी खूप आहे आज. मे बी टाईम लागेल दर्शनाला. पुढचे मी तुम्हाला सांगतोच तो उभी हळूहळू. पहिले हरसिद्धी माताचं मंदिरात जावं आमचं. इथलं दर्शन घेऊ. उज्जैनचं दर्शन महाकाल.
आज खूप गर्दी आहे गाईस. VIP दर्शन यायसाठी पण आम्हाला लाईन लागली. आता आम्ही तिकीट काढले, तिथे पण नुसते भांडणं चालू होते पार्क याच्यावरतून, माझा फर्स्ट. हम फर्स्ट करके सगळ्यांचे भांडणं चालू होते. आता फायनली आम्ही आत तर घुसलोय. आता बघू किती वेळ लागतो इथून जायला आणि किती वेळ लागेल दर्शनाला. लेट्स सी. VIP ला पण एवढी गर्दी म्हटल्यावर आज जास्तीच गर्दी. कुठून आलाय काय माहिती आज रश. अशी पूर्ण लाईन आहे आणि इथून तुम्ही बघू शकता समोर महाकालचं मंदिर. इथून पूर्ण व्ह्यू. अर्धा तासात आपलं दर्शन होऊन जाईल आता मोस्टली. अर्धा तासाच्या अंतरावरती याचं ऑलमोस्ट 20 मिनिटात आमचं दर्शन होऊन जाईल. तिथे बघू पुढचा अपडेट तो मला देत राहतो. ओम नमः शिवाय. फायनली दर्शन झाले महाकालचे आणि यावेळेस एवढे सुंदर दर्शन झाले आणि कोणी गडबड नाही केली, काही नाही केली. आतमध्ये आम्ही डायरेक्ट फर्स्ट लाईनलाच होतो. छान दर्शन झाले. स्वतःला पण बांधलाय. बाकी दर्शन झाले. आता इथून थोडा वेळ बसू आणि इथून निघू. सो दॅट्स ऑल गाईज. होप यू ऑल एन्जॉयड दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे RP वंडरर्स. थँक्स फॉर वॉचिंग.